लोणावळ्यामधली एक घटना नुकतीच नोंदवली गेलेली आहे की एका मुलीवरती तिच्या स्वतःच्या वडिलांनीच बलात्काराचा प्रयत्न केला होता आणि त्याबद्दल महाराष्ट्राच्या दुसऱ्या ग्रामीण जिल्ह्यातून ती तक्रार आलेली आहे। या संदर्भातला आढावा आणि त्याचबरोबर अशा प्रकारनी ज्या पीडित मुली लोणावळा पोलीस किंवा ग्रामीण पुणे जिल्ह्यामध्ये रजिस्टर होतात त्याबद्दल आपण काय काय करू शकतो याबद्दल बऱ्याचशा सूचना आणि माहिती मी घेतली आणि त्याच्यातून 4 मुद्दे समोर आलेले आहेत। एक म्हणजे पॉक्सोच्या ज्या केसेस आहेत त्याच्यात या केसमध्ये तर ती मुलगी आता संज्ञान झालेली आहे, परंतु तिला पुढे केस चालू असताना सुद्धा शिक्षण पूर्ण करायची इच्छा आहे। तर त्या संदर्भामध्ये शासनाने पूर्णतः जबाबदारी घ्यावी आणि याच्यात जी काही मदत लागेल तर ती आम्ही सुद्धा स्वतः आणि शिवसेनेचे आमचे नेते एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत ते शिक्षणासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत। त्याचबरोबर आरोपीच्या संदर्भामध्ये जी माहिती तिने दिलेली आहे तर त्या आधाराने केस पुढे उभी राहील। परंतु पॉक्सोच्या केसेसमध्ये महिलेला दूरून येत जात असताना सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक कायमस्वरूपी महिलांची मदत सेवा आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक मावळ तालुक्यामध्ये महिला दक्षता समितीला मदत करणारी अशी एखादी अनौपचारिक महिलांची कोर टीम करावी, ज्याच्यामध्ये नव्याने निवडून आलेल्या पंचायत समितीच्या सदस्या, जिल्हा परिषदेच्या सदस्या, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या यांचा त्याच्यामध्ये सहभाग असावा आणि त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना होणारे प्रश्न असतील किंवा लहान मुलींची होणारी छेडछाड असेल, कौटुंबिक छळाच्या तक्रारी असतील त्याबद्दल माहिती देण्याची यंत्रणा आपण उभी करावी। त्याचबरोबर 25,000 लाडक्या बहिणी या तालुक्यामध्ये आहेत, त्यांना सुद्धा याबद्दलच्या योजनांची माहिती द्यावी, जेणेकरून ते सुरक्षिततेच्या संदर्भात चांगल्या प्रकारे जबाबदारी उचलू शकतील। ती पण जबाबदारी तहसीलदार यांनी घेतलेली आहे आणि भरोसा सेल त्याचबरोबर वन स्टॉप क्रायसिस सेंटर यांच्याकडून सुद्धा त्या मुलीची भेट होऊन तिच्या समुपदेशनाची व्यवस्था पोलिसांनी आणि अन्य यंत्रणांनी मिळून केलेली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये मुख्यतः आरोपीला शिक्षा होण्याबरोबर मुलींचं पुनर्वसन, त्यांची सुरक्षा आणि त्यांना पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना मी दिलेल्या आहेत। त्याचा पाठपुरावा नंतर देखील आम्ही करत राहणार आहोत। परंतु संदीप गिल हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पण स्वतः संवेदनशील आणि या संदर्भात त्यांचं लक्ष आहे। याखेरीज पूर्वी झालेल्या पॉक्सोची विसापूर इथे झालेल्या मुलीची छेडछाडीचा विषय, त्यानंतर एक रस्त्यातल्या एका मुलीला उचलून देण्यात आलं होतं, त्या मुद्द्यांचा सुद्धा पाठपुरावा आम्ही पोलिसांवर आता केलेला आहे आणि त्याच्यामध्ये चार्जशीट दाखवून कोर्टात त्या केसेस काही काळामध्ये उभ्या राहतील।